अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। इंडेक्स आधारे निश्चित झाला नवा डीए। वेतनात होणार इतकी वाढ। 13 जानेवारी 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। नवीन वर्षाची सुरुवात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासदायक असणार आहे। 8वा वेतन आयोग 8 पे कमिशनच्या स्थापनेसंदर्भात चर्चा सुरू असतानाच सरकार लवकरच महागाई भत्त्यात डीए वाढ करण्याची घोषणा करू शकते। नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच 8वा वेतन लागू होण्याची चर्चा सुरू असताना आहात डीए देखील वाढ होण्याची बातमी आहे। डीएमध्ये 2% वाढीची शक्यता। साल 2026च्या जानेवारी महिन्यातच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनर्सच्या वेतनात एक महत्त्वाची वाढ पाहायला मिळू शकते। बातमीनुसार खालीलप्रमाणे डीए वाढ होऊ शकते। सध्याच्या काळात महागाई भत्ता 58% आहे, ज्यास वाढवून 60% केला जाऊ शकते। ही वाढ 7व्या वेतन आयोगाच्या सध्याच्या ढाच्याच्या अंतर्गत होऊ शकते। याआधी जुलै 2025मध्ये सरकारने डीएला 55%वरून वाढवून 58% केले होते। या वाढीचा आधार काय? हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। महागाई भत्ता डीए आणि महागाई दिलासा डीआरमध्ये होणाऱ्या ह्या वाढीचा मुख्य आधार ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स AICPI-IW आहे। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने नोव्हेंबर 2025साठी इंडेक्स जारी केला आहे। 148.2% आहे। जुलै ते डिसेंबर 2025च्या आकड्यांनी स्पष्ट होते की खाद्यपदार्थ, परिवहन आणि आरोग्य सुविधा ह्यासारख्या पायाभूत गरजात सातत्याने खर्च होत आला आहे। हेच कारण आहे की 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळाची औपचारिक समाप्ती 31 डिसेंबर 2025 नंतर देखील महागाईच्या दबावाला कमी करण्यासाठी हे ॲडजस्टमेंट गरजेचे मानले गेले आहे। 8व्या वेतन आयोगाचे स्टेटस काय? वास्तविक 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ अधिकृतरित्या पूर्ण झाला आहे, परंतु 8व्या वेतन आयोगाला लागू होण्याची तारीख अजूनही स्पष्ट करण्यात आलेली नाही। अशा काळात 2% ही संभाव्य वाढ महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या घराचे बजेट सांभाळण्यासाठी मदतगार सिद्ध होऊ शकते। सध्या ह्या वाढीवर सरकारच्या वतीने अधिकृत मोहर लागणे शिल्लक आहे।